yours sincerely. रविवारच्या सकाळी सकाळी हा शेवटचा मेल. आता ऑफिसचं काम नाही करायचं. ईशा, ए ईशा, ईशा ये ना पटकन. ओरडतोय कशाला? बोल. ईशा, चहा देतेस का? काय बोला? चहा देतेस का? रोज काय त्या शेजारच्या गुजराती काकू देतात? नाही, तूच देतेस. मग टोमणा मारून बोलायची काय गरज आहे? टोमणा नाही मारला. चहा देतेस का? तेच ना. आता टोन आता तू बदलतोयस, पण तुला आतमध्ये हेच म्हणायचंय ना, आज तरी चहा देतेस का? किती छळते बाई, किती वेळा तुला चहा मागायचा, आज चहा दे. ईशा 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 मी असं मी एवढं नाही केलं. मी एक बेसिक मी आपला एक चहा देतेस का असं विचारलं, की कॅज्युअली आपण म्हणतो ना, असं नाही केलं मी. मला खूप तोंड जेवढं करतेस तेवढं नाही केलं. असं तोंड नाही केलंस, पण टोन हाच होता ना. तुझं खानदानच आहे टोमणे बहादर. नाही ईशा, उगाचच रविवारच्या सकाळी एक छान आपली सुरुवात करावी, तर एक असं सार्कॅस्टिकली आणि असं उपहासांनी कशाला टोमणे मारायचे? उपहासाने नाही म्हणालो ईशा. मी अगदी असं एक रविवारची सकाळी बाबा फक्कड चहा मिळाला असता बायको चहाचा विनंती करत होतो मी. तेच ना, कशाला विनंती कशाला? हे कोणाच्या नावचं मग? बायको आहे ना तुझी. तू माझा हक्काचा नवरा आहेस ना. मी आहे. नाही मग जो खरा प्युअर खरा शुद्ध 100% प्रॉमिस हाच नवरा असा जो असतो, तो असं विनंती वगैरे करून बोलतो. नाही अधिकाराने बोल ना. कसं सकाळी सकाळी कशाला ना वाद घालायचे? एक अधिकाराने, नवरा बायकोचं नातं आहे, आपलं हक्काचं नातं आहे. हो, एक सरळ बोलायचं अधिकाराने. देत नाही का तुला चहा कधी? मी अधिकाराने बोलतो तसं. उगाच जा चहा आण जा. बापाची नोकर आहे तुझ्या? गुलाम आहे तुझी. म्हणजे हे काय? मी एवढं नाही केलं. हे नुरा सिस्टर्स एवढं नाही केलं. चहा आण जा एवढं नाही केलं. मी एवढं नाही केलं. माझी नक्कल करू नकोस. अरे वेटरला सुद्धा सभ्यपणे मागतात माणसं. मी तुझी बायको आहे ना रे. कसं ऐकायला? तू ऐक ना, तू बस इथे बस. ऐक, मी उगाच का असं बोलायचं सकाळी सकाळी? शांत होणार आणि असं नको. तू म्हणालीस ना अधिकारवाणीने बोल म्हणून मी असं अधिकाराने म्हटलं चहा आण जा. पण अधिकाराने बोलणं म्हणजे असं तुच्छ लेखन नसतं ना. अधिकाराने बोलायचं, अधिकाराने बोलायचं ना. तू असं कशाला? मी असं नाही केलं. मी स्त्री आहे हा पृथ्वी. तू आहेस. मी सावित्रीची लेक आहे. मी शिकली आहे. मी शिक्षण घेतलंय. मला लिहिता वाचता येतं. आणि मी कशासाठी हे ऐकायला शिकलीये मी. ही पद्धत नाहीये बोलायची बायकोशी. ईशा नको ना रडूच ईशा. अरे बोलतो सकाळी सकाळी. ए राणी नको ना. मला टोनचा प्रॉब्लेम होता का? आहेच प्रॉब्लेम तुझ्या टोनचा. आणि तुझा नाहीये तो. तुझ्या खानदानाचाच प्रॉब्लेम आहे सगळ्या. खानदानावर नको ना येऊस ग. तुझे बाबा ना 2 दिवसासाठी पण नागपूरवरनं आले ना की माझ्या डोक्याचं ना ताडोबाचं जंगल करतात. ईशा दात उठ. सकाळी सकाळी मले चागी दिन ग. ईशा ऐक ना. ए राणी नको ना बाबांवर जाऊ प्लीज. नाही बरं बाबा नाही. ते बोलले तर बोलले. आई गप्पा नाही बसत ना. ती पण ही गायले दिनचा हिले तर हिचं अंथरूनच गैर प्यार ना. ईशा कुचकटपणा भरलाय अख्ख्या टोन मध्ये. ऐक ईशा. आणि घाणेरडेपणा भरलाय खानदानात नुसता. असं नाहीये राणी. अरे बघ मला ऐक मला मान्य आहे. हा आम्ही थोडं तिरकस बोलतो पण आम्ही मनाने ह्याच्यासारखे आहोत ना, संत्रा बर्फी सारखे गोड निर्मळ. आम्ही असं काही हे नाहीये म्हणजे आमचं गोड हो गोड आणि घाणेरडे. घाणेरडे नाही होत आम्ही. सगळे हायजीन पाळतात की नाही घरात. आई बाबा मी सगळे हो की नाही. हायजीन पाळतात. ए राणी अरे 3-3 दिवसाचा शेपू अडकला असतो बाबांच्या दातात. किती घाण वाटते माहितीये मला. ते नाकातून असे केस बाहेर आलेले असतात. त्या
पारंब्यांसारखे कधी कधी कन्फ्युज व्हायला होतं वडाचं झाड आहे का नाक आहे घाण वाटते रे मला. ईशा शी! ऐक 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 शांत हो. तूच बोलतेस, तूच इमॅजिन करतेस, तुलाच कळस. इमॅजिन नाही करत आहे, आठवतंय. हो पण माझं काय म्हणणं आहे, वयस्कर माणसं आहेत, गावाकडची माणसं आहेत, त्यांना आपण आता ह्या वयात शिस्त लावणार आहोत मी का? कशाला कोणाला शिस्त नाही की नाही. नाहीच. मुद्दा काय होता, तुला माझ्या टोनचा प्रॉब्लेम आहे. आहेच तू नाही बायकोशी नीट बोलत पृथ्वी. सॉरी. खूप बेसिक अपेक्षा आहे माझी. मी काय तुला हिरे नाही मागितले. हो हो मी मी टोन बदलून बोलतो. बाई साहेब चहा देता का जरा? जरा 4 थेंब शिंपडू तोंडावर. जरा जरा पुरतो का चहा तुला? एवढा कब्बर 10 वेळा लागतो दिवसातनं चहा. जरा जरा चहा म्हण जरा. एवढा नसतो की नाही कप? हे चंचू पात्र आहे की नाही मला सांग एवढा असं. बरं मला कुठे मी घाणेरडी, मला कुठे ऍक्टिंग येते? मला घाणेरडी ऍक्टर आहे ना मी. पण तुला ऍक्टर हवी आहे का बायको हवी आहे ते ठरव ना आधी. मग पण हे आलंय कुठनं मधून? नाटक करतोयस ना. नाटक आत्ता केलंस ना. बाई साहेब चहा देता का? मग अपेक्षा ही की मी यावं. सरकार आणते नाटक संपलं. ईशा ईशा शिपाई कमी उंदीर जास्त वाटला मला. सॉरी. पण हे नाटक असं कुठलं नाटक असतं? बाई साहेब चहा आणता का? आणते आणते पडदा पडला. कुठलं नाटक असतं? हस माझ्यावर. ईशा नको ना रडू. हस रे माझ्यावर हस तू. मी ईशा, काय नको बायको रडू. म्हणजे जोकर आहे ना. ईशा ईशा आम्ही दिवसभर राबायचं. ते कोणासाठी? या नवऱ्याने घरी येऊन आपल्यावर हसण्यासाठी. ईशा ए अगं मी नाही हसलो तुझ्यावर. मी काय कुणीच नाही हसू शकत तुझ्यावर. यांना विचार कोणीच नाही. हाच प्रॉब्लेम आहे तुझा. मस्करी. हसतायत बघ. हा प्रॉब्लेम येत नाही हसा रे तुम्ही. तुझ्या खानदानाचा अगं. प्रॉब्लेम आहे. तुम्हाला फक्त दुसऱ्यांवर हसता येतं. कसं आहे ना पण हसतील त्याचे दात दिसतील. आणि तुझ्या खानदानाला तर हसायची पण गरज नाही. आधीच दात बाहेर येतात. ईशा ए ईशा हे हे वैयक्तिक व्यंग झालं की नाही? हा दातांची ठेवण आत असणं म्हणजे काय कर्तृत्व आहे का मला सांग? हा राहू दे. तुझे आहेत की नाही दात आत? आहेत ना? आहेत. पण तुझे दात पण आत आहेत आणि तुझा मेंदू पण खूप आत आहे. सापडलाय का आपल्याला बरीच वर्ष? नाही की नाही? वैयक्तिक व्यंगावर नाही बोलायचं ठरलंय ना. मस्करी नाही मग कशाला कसली मस्करी कशाला आता? बस 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 नाही लगेच. करत मस्करी. शांत हो शांत हो. नाही करत तुझी मस्करी. काय करणं अपेक्षित आहे? मी तुला चहा मागितला तू देत नाहीयेस बरोबर. का मी देत नाहीये चहा तुला? नाही म्हणजे तू देत. ऐक ना मी काय म्हणतो, मी माझा चहा करू. हा मी माझा चहा करतो. बरोबर आहे. तुला तर जग जाहीर करायचंय ना. माझी बायको मला रविवारी चहा देत नाही. कर जग जाहीर कर. माझं काय आहे? कर ना जा तू. मी जग जा जाहीर कर. का करेन मला सांग? बापरे कधीतरी बाहेर बिहेर भाजी आणायला पडले तर सगळ्यांच्या नजरा बघून मी कशी जगू कशी? मला ही बघ ही चहा न देणारी बायको असं वागतील माझ्याशी. मला खूप त्रास होईल रे पृथ्वी. मला काय अर्थच ए नाही. ए ए ए ए इशू इशू वागतो माझ्याशी तू. इशू ए इशू तू आता इशू करतेस. वा माझं नाव इशू आहे म्हणून मी इशू करते. माझं नाव ढिशू असतं तर कोणीच नाही असत तुझ्यावर. हे सांगत होतो मगाशी. का आपल्याला सतत विनोद करायचे? असं काही कंपल्शन आहे का की संसार करताना विनोद यायलाच हवा? मी केला पंच मी सुंदर सून असं आहे का? नाही की नाही? आधीच आपल्याला बुद्धी नाही. विनोद बुद्धी नाही आहे हो की नाही? मग कशाला? बरोबर आहे रे. मला कुठे काय येतो विनोद? तुम्ही महान, तुम्ही विनोदवीर, तुम्ही मोठे कॉमेडी, तुम्ही मोठे नंदन प्रभूंचे शिष्य. बबन प्रभू ऐकते मला सासूच्या दिनूबाई नाथाबाई. काय काय अगं मला सांगतो दिनूच्या सासूबाई राधाबाई असं नाटकाचं. चुका काढ. माझं तर चुकीचंच आहे ना सगळं. जरा एक काय बोलले की माझ्या चुका काढतो सारख्या. चुका नाही मी चुका काढ. आपलं ठेवायचं झाकून आणि समोरच्याचं पाहायचं दारातून. तुला काय? मी चुकीचीच आहे. मी अगदी चुकीचीच आहे. सगळं चुकतंय म्हणून म्हणालो ना मी ईशा की हे सगळं चुकतंय आहे की नाही? ऐक ना हे बघ मला कळलेलं आहे काय. मी तुला चहा मागितला तुला तो द्यायचा नाही म्हणजे तुला तो द्यायचा आहे.
तुला तो द्यायचा आहे, पण का कोणा स्टॉक माझ्या घशातनं खाली जाणार नाही तो. आणि मग मी स्वतःहून चहा केला तर तोही तुला चालणार नाही, तर मी एक काम करतो, मी खाली जाऊन चहा पितो. गजोधर आहे खाली, गजोधरला सांगतो चांगली एक मस्त कटिंग दे. काय गजोधरकडे जाऊन चहा पितो एवढं अंग गाळलंस म्हणजे मेलोड्रामा. ईशा अरे वा, नको ना ईशा, काय झालंय आता ईशा? कवळ्या वयात आई वडिलांचं छत्र सोडून या वाळवंटात आले ना, तेच चुकलं माझं. पोचली. व्याकुळ उंटीण मी, काय खुरडत या वाळवंटात पाण्याशिवाय संसार करते. माझंच चुकतंय. तुझा गजोदरचा चहा गोड, तू त्याचा चहा पी. गजोदर बरोबरच संसार करणार. मी करेन गजोदर बरोबर संसार. त्याचा चहा भरेन मी माझ्या भांड्यात. चहा मागित, रविवारची सकाळ आहे, एक फक्कड चहा मागित, एक 3 कप प्यायला असतो तर चहा नाही प्यायला दिला या बाईने मला. एखादा कप जरी झाला असता तरी वास होता. चहा ना, असं पण नकोय मला तुझा चहा. चहा नसतो, उकळलेलं पाणी असतं ते. हो असतो. मला नको ऍक्टिंग करून दाखव. असतो तुझा चहा उकळलेलं पाणी. काय लागतं चहा करायला? काय एक पातेलं लागतं, त्याच्यात पाणी लागतं, दूध आणि चहा पावडर. तेवढं जमत नाही तुला. कधी कधी तर गॅस सुद्धा चालू करत नाही, तसाच चहा गाळून देतेस मला. ती साखर बिचारी चांगली, तिचा स्वभाव चांगला म्हणून आपली आपली विरघळते. चहा पावडर वरती तरंगत असते. करा ना काहीतरी, करा. तिचं चालू असतं. अडकते ती चहा पावडर माझ्या दातात. चहा प्यायल्यानंतर टूथपिक वापरणारा एकमेव माणूस आहे मी. चहाचं कौतुक सांगते हिचा मला. मुळात तो चहा नसतो, तो एवढाच असतो, चवीचा नसतो त्यात. मला सांगते असंच चालणार या घरात. तुझ्या बापाला जाऊन सांग, बापाला आईला पण जाऊन सांग जा. एक खड्ड्यात गेलीस कळत नाही मला. नाही प्यायचाय मला तुझा चहा. ऐक ना, मी जातो खाली, गजोदरचा चहा पितो. ऐक ना, नको ना. एवढं नाही असं चिडचिड करायची. बस इकडे चहा पाहिजे ना, मी करते ना. मग एवढं काय चहासाठी केवढी चिडचिड करायची? थालीपीठ पण खाणार का तू? नाही ते तू खारी आणले होतेस ना परवा, ते मस्त आहेत अजून. ते तर तू एक काम कर ना, फ्रेश बटर घेऊन ये ना. नाही नको नको नको. तू बटर घ्यायला गेलास तर तू गजोधरकडे चहा पिशील. तुझ्याकडे गजोधर आहे ना. माझा चहा कुठे चहा असतो? माझ्या चहात फक्त साखर विरघळते, चहापूड करत असते. ठीक आहे, माझं काहीच आवडत नाही, मी वाईट. तू गजोदरकडेच पिना चहा. मग काय बोलायचंच नाहीये तुझ्याशी. कसं कसं बोलला मला चिडून माझ्यावर. कालचक्र. पुन्हा पाहिजे. क्या बात. फक्कड चहा सारखा एकदम कडक परफॉर्मन्स. आहा, मजा आ गया. सोनाली ताई, मला असं वाटतंय कुठे ती मितभाषी मृदू श्यामची आई आणि कुठेही व्याकुळ उंटीण. ईशा, मी प्रत्यक्षात बघू शकलेला तुझा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स. अप्रतिम. पृथ्वीक, तूच म्हणाला साखर जशी विरघळते तसा तू कुठल्याही कॅरेक्टरमध्ये विरघळतोस. फारच मस्त मित्रांनो, अप्रतिम. सई, पीपी, तुला रविवारचा चहा नाही मिळाला पण रविवारची जुळजुवी नक्की मिळेल.
पर्यटन करणाऱ्या एका सोलो ट्रॅव्हलरला भेटलाय एक इरसाल गावकरी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या नदीत डुबकी मारण्यासाठी, ज्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांचं. हाय, एकच वाघ समीरचा स्वॅगच्या पुढच्या भागात स्वागत आहे. हाय गाईज, माझा व्लॉग सुरू झाला आहे नवीनच, पण त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे आय लव्ह यू. आणि यू वोंट बिलीव्ह मी आज कुठे आहे, मी कोकणात आहे. येस, राईट, आय मस्ट टेल यू कोकण इज ब्युटिफुल, इट्स मेस्मरायझिंग. गाईज, मी आज कोकणातल्या गावांमध्ये फिरणार आहे, लाल मातीत माझे पाय मळवणार आहे आणि शेतात सुद्धा जेवणार आहे. सो आय थिंक एक्साइटिंग डे आहे. सो स्टे ट्यून, लवकरच भेटूया. बाय. सीगल समजायचा, सीगल. नमस्कार. 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 मजेत ना? हो, मी मजेत आहे. मी होडीत आहे. तुम्ही मजेत आहे, मी होडीत आहे. हा? एवढा एक्सप्लेन केला तरी वाजला नाही नवीन हो. सुचला तेव्हाच आवडला नव्हता. आग लागली अशी विनोद आला ती. नाही आवडला? फेका पाण्यात. नाका तोंडात पाणी जाईल तेव्हा कळलेलं वासाडे आला. त्यालाच रागवत आहे. आग लागली विनोद. बाकी बाकी मस्त. ते मोबाईलवर काय मगाशी करीत होतं? हा, ते ब्लॉग म्हणतात. हा, ब्लॉग कळलं. हा, हे गाणं पण आहे त्याच्यावर. हे. कुछ तो ब्लॉग कहेंगे. कुछ तो लोग कहेंगे आहे. मी म्हणतोय तो व्लॉग, म्हणजे व्हिडिओ लॉग्स त्याला म्हणतात. जाऊ द्या हो, लोगों का काम आहे काय ना. कशाला मला लावून घेता वय? मला लावून घ्यायचं ना अजिबात. बाकी तुम्ही व्हेरचे? हं? व्हेरचे वेरचे म्हणजे इंग्लिशचा प्रॉब्लेम दिसतोय. कुठचे तुम्ही? कुठचे? हा. हा, मी मुंबईचा. हो का? हा. मुंबई. हो. तुम्ही? मी मोरे. नाही आवडला? फेका पाण्यात. आज काय बॅट लागत नाही आहे जोरदार. हे इथेच राहतो. इथे तू होडीत नव. मी माझ्या घरी राहतो का नाही? हा, समीर. आम्ही बाबा आमच्या घरात राहतो. मग मी काय कस्तुरी मृगाच्या बेंबीत राहतो? आम्ही पण घरातच राहतो पाहिजे. नाही तसं ना. तुम्हाला वाटत असेल मी होडीत राहतो. होडीत कसं राहणार ना? हा, ठीक आहे, ओके, हरकत नाही. नाही नाही, होडी राहणार कसं ना? केवढी होडी? नाही, पण मला तसं काही म्हणजे हे नाही. चार माणसाचं कुटुंब होडीत कसं मावणार ना? अरे, पण माझं म्हणणंच नाहीये तुम्ही होडीत मावता म्हणून. मी असं म्हणालो का तुम्हाला होडीत राहा म्हणून? माझा आग्रहच नाहीये तो. खोटं वाटतं तुम्हाला? खोटं कशाला? नाही, खोटं वाटतं का तुम्हाला? शांत बसा जरा प्लीज. मला ना, मी खूप छान मूडमध्ये आहे. प्लीज या मस्त व्लॉग बिग प्लीज जरा. मी कशाला होडीत राहू? स्वतःचं घर असताना अशी आम्हाला घाणेरडी सवय नाही. होडीत राहायची. मी येले होडीत राहताय वासाठी. आज ह्या केंद्रावर नका करू कट नका करू. मी फ्रेश माइंडमध्ये इथे आलेलो आहे. 3-4 दिवस मला रजा मिळाली. मी म्हटलं थोडंसं फिरूया. मला पर्यटन बहुत अच्छा है लगता है. पर्यटन हमके हीरो एक्सप्रेशन है रे इसका तो. बाकी मस्त आहे, मस्त आहे, मस्त. पोटा पाण्यासाठी काय करता? पोटा पाण्यासाठी काय करता? मी ऍक्टर आहे, अभिनेता आहे. होय काय? मग काय समुद्रात जीव द्यायला आलं वय?
जीव द्यायला कशाला येईन मी? म्हणजे काय करिअर होत नाही, काम मिळत नाही म्हणून जीव द्यायला आलं पाहिजे. एक मिनिट, तुम्हाला काय माहिती कामं मिळत नाहीत मला? माझं उत्तम चाललंय, कळलं ना? एक मिनिट, बरं यार, तुमचा माझा काही संबंध आहे का? नका ना हे करू. मी छान मूडमध्ये, मगातपासून मी सांगतोय वेगळ्या मूडमध्ये आलेलो आहे. इट्स अ ग्रेट मॉर्निंग यार, लेट मी एन्जॉय द मॉर्निंग. इट्स अ सनी मॉर्निंग. प्लीज एन्जॉय करू द्या मला जरा. इंग्लिश आम्हाला काही कळत नाही. मी अभिनेता हे सांगावं लागतं वासड्या. टॅलेंट काय आमच्याकडे टॅलेंट नाही आहे. आम्ही इंडस्ट्रीत नाही आलो म्हणून ह्या लोकांना कामं मिळतात, नाही तर कोण देणार काम? यार कैसा हे करताय रे? कुठून आलं? बाकी बाकी काही एल्फिस्टनला गेलो होतो की नाही? एल्फिस्टनला गेला? कुठे एल्फिस्टन? ते आता युद्ध चालू आहे ना, इस्रायल एल्फिस्टन, तिकडे गेलो होतो. पॅलेस्टाईन आहे ते, पॅलेस्टाईन. उगाच माहिती नाही कशाला बोलताय? पॅलेस्टाईनला मी कशाला जाऊ तिकडे? हेच तेव्हा म्हणजे गेलो होतो का नाही? अरे मी का जाऊ पण तिकडे? माझा काय संबंध? जायचं ना, युद्ध चालू आहे तिकडे, बंद करून यायचं ना युद्ध. अरे पण मी पॅलेस्टाईनला मी का जाऊ काय पॅलेस्टाईन? जाऊ म्हणजे? वर तोंड करून बोलताय, मला पर्यटनाची हौस आहे, जायचं तिकडे चांगलं काम करून यायचं. अरे पण अरे माझा काय संबंध पॅलेस्टाईनला जायचा? माझा काय संबंध? संबंध नाही ना? नाहीये. नका जाऊ ना. नाहीच ना जात आहे, मग मी कुठे चाललोय? मी काय म्हणालो काय जा म्हणून? अरे पण अरे नाही ना जात आहे ना रे. तू काय हे नका हे करू ना. अरे यार मी मूड मध्ये यार, चांगला नका करू हे, प्लीज डोंट डू दॅट यार. आय कांट आय मीन जस्ट आय डोंट अंडरस्टँड दॅट. गाझापट्टीला तरी गेलो होतो? गाझापट्टीला काय कुठे गेलं तर? गाझापट्टी नाही गेलो. काय नाही गेलो. जायचं ना? अरे का जायचं गाझापट्टीला? मला तुम्ही सांगताय गाझापट्टीला जायचं? तुम्ही गेलात का हो गाझापट्टीला? मी हा गाझापट्टीला हा. व चपला चोरीला जातात म्हणून कॉर्नरच्या मंदिरात मध्ये कधी जायत नाही. तर गाझापट्टीला कशाला? मला कशाला सांगता तुम्ही? तुम्ही तिकडे जात नाही मंदिरापर्यंत, मला सांगताय गाझापट्टीपर्यंत जात नाही. घाबरे अरे यार का? वाय मॅन वाय? बघतो तुझं मिनियाचं बघतो. गप नका जाऊ ना. आय गप. कोणी आग्रह केला नाही गाझापट्टीला जा म्हणून? अरे यार ये कैसा एक काय को इनका बूटा है इधर. जल्दी कर रे, जल्दी कर, चल जल्दी. गाझापट्टीचं कौतुक मला सांगताय? इथं कॉर्नरला माझ्या काकाची पानपट्टी आहे, मी कधी कौतुक केलं नाही. लवकर चल ना, लवकर चल, जल्दी चल. बाकी अंतराळात गेलो होतो का? अंतराळात? अरे अंतराळ ते आकाशात चंद्र सूर्य असतात ना, समागतात बघा ते, तिकडे गेलो होतो काय? मी काय जायचं अंतराळात? काय जायचं म्हणजे? का जायचं अंतराळात? वर तोंड करून बोलता वाय, मला पर्यटनाची हौस आहे, जायचं चंद्रावर, यायचं फिरून. चंद्र काय वैभववाडीच्या पुढे 3 किलोमीटर आहे? कुठे आहे चंद्र? तो दिसतो म्हणजे जवळ असं नसतं, ते लांब आहे, तो लाखो करोडो किलोमीटर लांब आहे तो. तिकडे मी जाणार? मला सांग. नाही नाही गेलो? नाही गेलो. असं सरळ सरळ सांगा ना, मग आडून आडून काय सांगता? कुठे आडून आडून सांगितलं? चंद्रावर नाही गेलो असं बोललो मी. तोंडावर सांगतोय मी नाही गेलो तर नाही गेलो, काय फरक पडतोय? जायचं ना. तू गेलास चंद्रावर? मी हा चंद्रावर गेलास? अरे लांब पडते म्हणून बरेच दिवस मी माझी पाठ खांजवलेली नाही. चंद्रावर कुठे जा? तुझी लायकी आहे काय चंद्रावर पाठ नाही खाजू? मला सांगतो चंद्र घाबरे यार, तुम आज जोडताय का पण हो यार. कारणच नाहीये काही बोलायचं. चांगला मूड आहे माझा, मी चाललोय ब्लॉग करत. कोण आहे तू यार? काय माणूस आहे? गाझापट्टीला गेलेला नाही, चंद्रावर नाही, माझ्या काकाची पानपट्टी बाई हे माहिती नाही याला. काय माणूस आहे का कोण आहे वासाडा? पाण्यात काय बघता एकटक लावून?
काय देवी प्रसन्न होऊन काय सोन्याची कुऱ्हाड देणार आहे? कशाला देईल रे? कशाला देईल? देवी का प्रसन्न होईल? का होईल प्रसन्न? मग लाज नाही वाटली पाण्यात कुऱ्हाड टाकताना अरे तुम्हाला? मी कुठे टाकली कुऱ्हाड? मी कुऱ्हाड टाकली का? ए, अरे मी काय लाकूड तोडाय का? ए माहिती आहे, ओळखतो असल्या लोकांना मी बरोबर. चांगलेच माहिती आहे हे. मुद्दाम कुऱ्हाड टाकायची पाण्यात, मग देवी सोन्याची कुऱ्हाड वर घेऊन येणार, मग भोला चेहरा करायचा, ही माझी कुऱ्हाड नाही, ही माझी कुऱ्हाड. डोळा मात्र त्या सोन्याच्या कुऱ्हाडीवर. काय मला माहिती नाही तुमचं नखर वासड्यानं. वाजवणार नानी काय वाजवणार का जरा? शानपट्टी करते माझी किती वाजवेन फनकनेक. ओळख नाही पाळा काय शपथ घोष चाल का. जल्दी चल ना मेरे चल चल अरे करना ऐसा जल्दी कट 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 करके निकल जा उधर. चल चल. काय रे? नाव काय तुमचं? समीर. कॉमन आहे. 100 लोकांमध्ये हाक मारला ना तर 98 लोक होत येतील. इतकं कॉमन नाव आहे तुमचं. तुझं नाव काय रे? प्रभाकर. मोठं शहाणं नाव आहे तुझं. अमिताभ बच्चन एवढं मोठं नाव आहे तुझं. अमिताभ बच्चन बोलाची तुलना कुठं करता भाई? गल्लीत मला खपाट्या बोलतात का नाही? बच्चन कुठे मी कुठे? अरे तुझी लायकी आहे का रे? खपाट्या बोलतात तुला गल्लीत. खपाट्या. तू मला सांगतो तुझं नाव काय? समीर या नावावर बोलतोस तू खपाट्या. आज म्हणे उलटा आहे काय? बस. माझा हात खाऊ खातायत ना मग. अरे यार मैं क्या करे? वो इधर ना, तू इधर मैं ये करता है. बैठ ना इधर. बैठ ना उधर बैठ. चल. अरे बैठ ना यार. माइक नहीं लगा है तो बोलने का नहीं क्या? खूप गाळ अडकलाय. कमॉन दत्तू. मी नाही. ऐका ना, काय आहे? सुषमाला पोरगा झाला. मग मी काय करू? मी काय करू म्हणजे? पोराचा बाप असेल तर पेढे वाटा, नाही तर गप्प बसा. अरे यार माझा काय संबंध सुषमा आणि माझा? पेढं- माझा आणि तिचा काय संबंध नाहीये. संबंध नाही? नाही आहे. पेढे वाटा नाही तर नका वाटू, पण सुषमाला पोरगा झाला ना. अरे पण तिचा आणि माझा काय संबंध कळतोय का तुला? संबंध का? मी का पेढे वाटायचे? नको वाटू. नाहीच ना वाटत आहे मग पेढे. मी काय आग्रह करतो पेढे वाटू? काय माणूस आहे. गाजापट्टीला गेला नाही, अंतराळात गेला नाही, चंद्रावर सुद्धा नाही. माझ्या काकाची पानपट्टी ती पण याला माहिती नाही. बरं सुषमाला पोरगा झाला, पेढे पण नाही वाटला. जबाबदारी घ्यायला नको. मी तरी एकटा काय करणार ना. मी तर म्हणतो ना, अशा माणसाने जगूच नाही. द्यावायचं काय जगून काय उपयोग आहे ना? काय खाली वा वा वा, सदाबहार परफॉर्मन्स. बॅट लागत नाही म्हणता म्हणता तुफान फटकेबाजी केली. क्या बात. हसून हसून मेलो आम्ही. मस्त. सई. कातिल परफॉर्मन्स होता. प्लॅटॉनिक. किती वेळा प्रेमात पाडाल? एकच हृदय आहे. ए, या निमित्ताने आज मला एक गोष्ट रिअलाइज झाली की आपल्याला एक अशक्य जोडी मिळाली, ती म्हणजे ही. yes, आय थिंक यू गायज आर वन ऑफ द बेस्ट जोडीज दॅट वी हॅव. yes. कारण तुम्ही दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी विलक्षण तयार होतं. समीर दादा, दिस स्क्रिप्ट वॉज ॲज रॅन्डम ॲज इट कॅन गेट. आणि रॅन्डम
स्क्रिप्टमध्ये सुद्धा तू असली मजा आणतोस की त्याला काय वादच नाही. फार सुंदर परफॉर्म केलंस. कातिल मोरे, तुम्ही तर म्हणजे आप तो छा गए यार. काय म्हणजे काय बोलू असं झालंय मला. फार भारी परफॉर्म केलं. या निमित्ताने एक सांगते, सारंग मगाशी माझ्याशी बोलत होता आणि त्यांनी मला आवर्जून विचारलं की पुढच्या परफॉर्मन्समध्ये मोरे आहेत का. तर मी म्हटलं हो. तर अपॅरेंटली त्यांच्या ऑफिसमध्ये शालू असं कोणी एक माणूस म्हणाला की सगळे ऑफिस म्हणायला लागतं जो कधी ग महिना. त्यामुळे तुमची महती कुठे कुठे आहे ते बघा आणि फारच भारी. या जोडीसाठी मी आभार मानते दोन्ही सरांचे. आणि दत्तूचं विशेष कौतुक, ज्या निर्विकार चेहऱ्याने तो होडी वल्लवत होता. वा वा, फार मजा आली गाईज. गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा 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 वा. मंडळी, प्रेमाची पुन्हा एकदा नव्यानं परीक्षा देण्यासाठी सज्ज झालेत राजपूत सर. चला बघूया आज तरी त्यांना या परीक्षेत काही यश मिळतंय का ते. हे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खान्य सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विविध आवाजांचं प्रवेशद्वार मांडवकरांचा मंदार. अरे राजपूत सर, तुम्ही आलात. काय म्हणताय? काय म्हणणार आहे? चालू आहे माझं, येतोय माझे माझे तास. ऐका ना, ही साडीची डिझाईन बघा ना कशी वाटते, सांगा ना. बघा ना, म्हणजे माझ्यावर शोभून दिसेल ना, सांगा ना. कसं आहे चेतना मॅडम, आता ज्या वर्गावर माझा तास नाही त्या वर्गाला मी जातच नाही. म्हणजे जे प्रश्न सिलेबस मध्ये नाही आहे त्याचा अभ्यासच करत नाही ना हो मी. आणि साडी चांगली दिसते का नाही दिसते मला कायला विचारता तुम्ही? तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला विचारा ना, त्या फटफट्याला. त्या नीरस माणसाला काही कळत नाही हो. तुमच्यासारखी सौंदर्य दृष्टी त्यांना नाहीये ना, म्हणून तुम्हाला विचारतीये. बघा ना, आणि हे त्यांनीच पाठवलेत मला फोटो. बघा फोटोच्या खाली काय लिहिलंय, कुठली घेऊ, तर काय सांगायचं. असं कुणी तुम्हाला का विचारतीये सर? जे न देखे रवी ते देखे कवी, नाही का? काही नाही हो, खोटं आहे सगळं. या कवीला तर काहीच दिसलं नाही. म्हणजे फटफटी येऊन घेऊन निघून गेली तरी याला कळलं नाही. बिंडोके हा कवी बिंडोक हो. सर डिझाईन सांगा ना सर, कुठली घेऊ प्लीज सर, प्लीज. कसे जीवांना झुलवत जावे उपजत होती कला तुला ती. कसे कुणाला फुलवावे आणि कसे करावे क्षणात माती. बोलताय वाह, क्या बात है. वाह, कोणी लिहिली आहे? विंदांनी लिहिली. कोण विंदा? अरे तुम्ही गप्पच बसा ना हो. अरे तुम्हाला विंदा माहिती नाही तर तुमच्यासारख्या मंदांना काय पोहोचणार आहे ती कविता. बोलताय काही बी आपलं. सर असं नका बोलू. असं नका म्हणू. डिझाईन काय म्हणायचे आपलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार चेतना. अरे वा, स्टाफ रूम मध्ये वर्गावर नाही गेला? अरे नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे राम सर, बरं झालं भेटला तुम्ही. तुमचे आभार मानायचे होते मला. कशाला? अहो कशाला काय, तुमचा एक्स्ट्रा तास दिलात ना मला. अच्छा ते का. हो, तुम्हाला सांगते इतिहासाचं पोर्शन कम्प्लीटच झालं नसतं. असं बरं झालं. आभार मानेन ना तेवढे कमीच आहेत तुमचे. बाकी काय म्हणताय? बाकीचे माझ्या अजून चांगलं आहे. म्हणजे मी चालेल आपलं कर्ता कर्म क्रियापद व्यंजन विराम चिन्हे वाक्प्रचार. बापरे बापरे, एकदम म्हणजे एकदम मुश्किलच आहे तुमचं. मिश्किल म्हणतात त्याला. तेच म्हटलं मी, तेच म्हटलं. सगळीकडेच कसा दुष्काळ आहे बुवा. काय 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 म्हणाला? काही नाही ना. रसिका मॅडम, बाकी तुमचं काय चाललंय? अहो बाकी काय सांगू. अहो दुपार नंतरच्या तासावर जायचं ना म्हणजे एकदम असं कंटाळाच येतो मला. का बरं? कंटाळा म्हणजे मुलं कंटाळतात ना, अभ्यासात लक्ष नसतं, मग त्यांचं लक्ष नाही, मग मलाही कंटाळा येतो. मग थांबा ना. नाही पण मुलांच्या पण बरोबरच नाही हो. कसं आहे दुपार नंतरचा जो वेळ असतो ना त्याच्याला कंटाळाच येतो. ते आहे. नंतर कशी संध्याकाळ येते बुवा, ती रम्य असते, रोमॅन्टिक असते. आणि कवी अनिल, श्रेष्ठ कवी अनिल, त्यांनी तो असं भारी वर्णन केलेलं आहे ना. बैस जवळ ये. कवी अनिल म्हणतात. बैस बुवा, जवळ ये बुवा. अच्छा. बघ ही पश्चिम. अरे बापरे. हा बरं का.
कोमल रंगी खुलली अनुपमा. म्हणजे बघा काय 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 विचार केलाय वा, कुठून सुचतो वा. खरंय खरं. ये नेत्री ते घेऊ साठवून, नेत्री ते घेऊ साठवून, गालावरती गाल ठेवून, गगनी उगवला सायंतारा. म्हणजे बघा बघा कवी किती भारी असतो. कवी साधा नसतो कवी. बरोबर. पण सर मानलं पाहिजे म्हणजे काय काय म्हणता सर तुम्ही कविता. खूपच सुंदर. आवडतं मला. मजा आली मजा आली ना. पण काही नकळत काही नकळतच नाही ना. नाही पण तुम्हाला कौतुक केलं पाहिजे तुमचं. म्हणजे अशा या वृक्ष वातावरणात सुद्धा तुम्ही एकदम असा पावसातला एक गारवाच आणला ना. मजा आली मजा आली ना. रोज काहींना कळत नाही कारण पावसाने बरसलं पण पाहिजे नाही का. नुसता आपला माहोल तयार करायचा. पावसाळा अख्खा निघून जातो मग काय चातक पक्षी उडून जातो वाट बघून. नाही चेतना मॅडम बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे म्हणजे बरसलं पाहिजे पावसाने बरसलं पाहिजे पण माहोल पण महत्वाचा आहे हो की नाही सर. माहोल महत्वाचा आहे सर. आणि मी ऐकलंय तुम्ही वर्गात माहोल करता ना सर. मुलं सांगत होती मला. तुम्हाला मुलं आहेत? काय नाही मुलं म्हणजे वर्गातली मुलं. वर्गातली मुलं. मला माझं लग्न नाही झालं. नाही अच्छा वर्गातली मुलं असतील तर काही अडचण नाही बा. नाही तर मला वाटलं बा अरे बाप गेला माहोल वाया आता. पण कसं म्हणजे नाही मॅडम अरे तुमचं लग्न होईल ना त्याच्यात काय. कसं आहे तुम्ही एकदम भारी दिसता बा. थँक्यू. आणि तुम्हाला कसा माहोल आवडतो तुम्हाला. आवडतो आणि तुमच्याकडे एक नाजूक संवेदनशील असं हृदय. नाही तर काही काही लोक आहे ना त्यांचं हृदय ना फक्त रक्ताचं पंपिंग करण्यासाठीच वापरतात. फक्त आणि त्यांच्या हृदयाचा आवाज आहे ना फटफटी सारखा येतो. धक 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 धक. समोरचा माणूस किती पण त्यांच्यासाठी तक तक करत असेल तरी त्यांना कळतच नाही. काय बोलणार आता मला सांगा तुम्ही कवितेच्या 4 ओळींमध्ये जे सौंदर्य आहे ते फटफटी ट्रॅक्टर वावर याच्यात अजिबात नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीला अशी छान रोमॅन्टिक कविता ऐकवण्यात ती अनुभवण्यात खरा आनंद आहे ना. त्याला संसार म्हणतात ना हो. म्हणजे प्रेमाच्या ध्रुव पदापासून असं हळूहळू सुरुवात करून नंतर जोडीदाराच्या यमकाशी असं यमक जुळवत प्रेमाच्या अंतर्यात उतरायचं आणि सुरेख लय साधत परत समेवर यायचं. याला आयुष्य म्हणतात ना हो. राजपूत सर म्हणजे आयुष्य असं सुरेल गाण्यासारखं झालं पाहिजे. राजपूत सर किती गोड बोलता हो तुम्ही. म्हणजे असं कानात असं एक असं धुंद अशी हवा कुंद हवा अशी गेल्यासारखं वाटलं. आनंद झाला. मस्त. एक विचारायचं होतं विचारू का. म्हणजे काय लग्न झालं का हो तुमचं राजपूत सर. नाही ना हो. अरे पण तुम्ही असं का बरं विचारलं. नाही सहज तुम्ही आता हे बोलताय ना ते मला जाणवते. रोमॅन्टिक आहात तुम्ही अगदी रोमॅन्टिक आहात. म्हणजे ज्या मुलीचं तुमच्याशी लग्न होईल ना सर ती खूप नशिबान असणार आहे. पण काहींना वाटत नाही तसं. काहींना इतिहासासोबतच्या नागरिक शास्त्रासारखे वाटतो आम्ही. अरे सहज ऑप्शनला टाकून देतात. नाही हे बघा मी स्वतः इतिहास नागरिक शास्त्र शिकवते ना मुलांना. मी असं कधीच अलाव करत नाही मुलांना. नागरिक शास्त्र महत्वाचं. सध्या स्किट मध्ये तुम्ही मला ऑप्शनला टाकलंय. बरं मॅडम संध्याकाळी काय करताय तुम्ही. काय आलं काही चाललं का. म्हणजे संध्याकाळी काय करताय बा. नाही काही विशेष नाही. म्हणजे तुमची हरकत नसेल तर आपल्या गावात एक तलाव आहे तर त्या तलावाकाठी बसू बा मस्त चणे बिने खाऊ आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने मी तुम्हाला अशी भारी कविता ऐकू. राजपूत सर तुम्ही हे तलाव आहे जवळ भेळ मिळते जाऊ पण आवडेल मला. भेळेचं काय पडलंय काय माहिती. अरे दूध मांगोगे तो खीर देंगे. ऑफ पीरियड मांगोगे तो खीर देंगे. अरे काय झालं तुम्हाला असं काय करताय तुम्ही. नाही झाला काय ते बाजूचे पोरं आहेत ना क्लासमधली ती जरा दंगल करत होती. मग ते मी त्यांच्याकडे गेलो खिडकीत उभा राहिलो आणि त्यांना घाबरवला. ती घाबरली. असं का
सनी देओल केला तर तुम्ही सनी देओल केला ना हा, मजा आली हे मिमिक्री करतात हे बघितलं नाही. नाही हे मंदार सर आहेत पीटीचे टीचर म्हणून जॉईन झालेले आहेत. 4 दिवसांपूर्वीच आपल्या इथे खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी यांची नेमणूक झालेली. अरे वा, चांगलं. हाय हाय मंदार मांडवकर नाम तो सुनाई होगा सेनोरिटा. नाही सुना लेकिन ये शाहरुख खान केला. मला आवडतो शाहरुख खान खूप मस्त केला. पण हे आपली ओळख नाही, मी करून देते. मी इतिहास नागरिक शास्त्र शिकवते आपल्या शाळेमध्ये. रसिका नाव आहे माझं. रसिका तू अशी का तुझ्या लग्नाला मी गाणार रसिकेच्या लग्नाला. बरी कुर्तार प्रेम चोप्रा केला ना. प्राण मंदार सर तुमच्या मिमिक्री मध्ये ना अजून परफेक्शन आलेलं नाहीये. तुमचा प्रेम चोपडा आणि प्राण एकमेकांच्या तंगड्या घालताय ना. म्हणजे एक मिनिट ते हाताला काय झालं तुमच्या? काय झालं झाला काय खो खो खेळत होतो डाय मारली आणि ल्या काढलो. लागलं. पण त्या दिवशी तर मला किस्सा सांगितलेलाच नाही मी. काय झालं ते मला फुटबॉलच्या टीमची लिस्ट तयार करायची होती. मी बसलो बर तर एका पण पोरांनी हात वर नाही केला. तरी मी ठरवला यांना ना अशोक मामांच्या पद्धतीत आव्हान करतो. होय 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 त्यांच्यासारखं कसं दाखवा. आता जायला मनीषा सुषमा कोण आलाय बघ. फुटबॉल आलाय फुटबॉल. तुम्ही ना या पांढऱ्या आणि काळ्या रंगात काय सुरेख दिसता. नाही म्हणजे याच्यावर अगदी माझी एखादी किक आली ना तर त्या म्हणजे होऊनच जाईल. याच्यावर लक्ष मामा महेश बॉम्ब आहे. नाही फुटबॉल आहे काय कळत नाही. फुटबॉलला मारायचं. तात्या विंचू आला मारला पाहिजे किक मारली पाहिजे. सगळे मस्त केलं. मी एकदम फॅनच झालो. तुम्ही आतापर्यंत माझ्या फॅन होता म्हणजे काय तुमची रेंज आहे बघ. कविता ते मिमिक्री डायरेक्ट. हे राजपूत सर तुम्ही शिकवा ना. म्हणजे ह्यांच्याकडनं शिकून घ्या आणि मुलांना तसं शिकवा. तुमच्या कविता आहेत ना त्या आम्हाला कळत नाही सर. त्याच्यापेक्षा अशा शिकवा मुलांना कळतील सर. शिकवा शिकवा ना. ह्यांच्यासारखं म्हणायचा प्रयत्न करा. म्हणजे मराठीची कविता प्रेम चोपडा कसा म्हणेल शक्ती कपूर कसा म्हणेल तसं करू मी. करून जमेल सर. करा. अहो ललिता हिरव्या गारा गालीचे. अहो ललिता मैं छोटा सा प्यारा सा नन्ना सा बच्चा हूँ. सर त्या 9वीतला विनीत भोंडे त्याच्यासारखं केलं सर तुम्ही. काय बोलता? नाही पण जमेल प्रॅक्टिस करा. अरे काय बोलताय तुम्ही? फुलराणी कुठल्या गालीच्या बद्दल बोलते ते कळणार नाही ना. काहीतरी आपलं वाङ्मय ते गंभीरपणे शिकवायची गरज आहे त्याला. अरे वा. ओ सर तीच मिमिक्री करत बसू नका. स्पोर्ट्स डे जवळ आलेला आहे आणि काय ना आपल्याला टीम टाकायची आहे. इंटर स्कूल कॉम्पिटिशन आहे. बऱ्याचदा आपल्या टीम मध्ये प्लेयरच भरत नाही म्हणून आपण टीमच टाकत नाही. भरत नाही. आपल्याकडे आता ओव्हरफ्लो झालेले आहेत. अहो राखीव मध्ये मी 10-12 ठेवलेले तर म्हणजे त्या दिवशी तुम्हाला किस्सा सांगतो ना. आता झालं काय आता ही पॅरेंट्स हे पालक लोक आहेत ना त्यांच्या मुलांना खेळायला पाठवतच नाही तो. तर काय ते त्यांचं आपलं असतं ना अभ्यास कर. पण तसं नाही चालत ना. मग तर मी काय केलं इरफान खानच्या आवाजात त्यांना धमकवला. अरे असं काय केलं? पेरेंट्स कंप्लेंट करतील ना. सुनो ये कुछ कंप्लेंट कुछ नहीं. सुनो ये देखो सुनो. ओ पलक बात सुनो मेरी. सुनो तो क्या भैया तूने अच्छा यहाँ से स्ट्रांग है समझे. यहाँ से स्ट्रांग नहीं है तो क्या करना है 6 घंटा पढ़ाई और 2 घंटे खेल. नहीं तो वो अनहेल्दी रह जाएगा और भेजा फ्राई हो जाएगा समझे. और अगर आपने नहीं भेजा ना तो मैं घर पे आ जाऊंगा. पान सिंह तमर कट्टा लेके जाओ समझे भैया. इरफान खान हे जमल्यासारखं वाटलं पण नाही जमला सर. तरी मजा आली. मस्त करता. हे मला शिकवाल का?
हो, तर मला शिकवा म्हणजे काय माझा इतिहास नागरिक शास्त्र आहे ना मी मुलांना तसं शिकवेन म्हणजे लवकर कळेल ना मला ना त्याला तुम्हाला कशाला मिमिक्री शिकायची हो चिडता का म्हणजे इतिहास तुम्ही काय खैबर खिंडा दक्षिण ध्रुव बरखुर्दा असं शिकवणार आहे तुम्ही कशाला चिडवतो सर चिडवतो हरकत काय मला सांगा हरकत काय जर का मुलांना मी ह्यांच्या पद्धतीने शिकवलं आणि मुलांना कळलं तर हरकत काय सर सांगा बरोबर आहे शिका तुम्ही शिका मला आवडते शिका मला आवडलं एक्सक्यूज मी रसिका ओ सॉरी रसिका मॅडम म्हणा रसिका म्हणा आवडेल रसू हो आवडला मंदार सर आवडलं मला आवडलं मंदार सर नाही मंदू आज आपला फ्रेंडशिपचा पहिला दिवस आहे तर आपण तो सेलिब्रेट केला Yes, we should celebrate. संध्याकाळी तुम्ही काय करताय नाही काहीच नाही माझ्या पिक्चरला येतं मला आवडतं ना बॉलिवूडची फॅन आपण जाऊया मॅडम जाऊया. अरे असं अर्धवट पोर्शन टाकून नका ना जाऊ तलावाच्या तिथे बसून कवितांचं रसग्रहण करायचे ठरले ना आपलं नहीं तालाब के काट में हमें मच्छर काटेंगे वो हमें पसंद नहीं आएगा उसकी जगह हम पॉपकॉर्न खाते खाते पिक्चर देखेंगे मंदू के साथ क्यों धन्नो जमताय जमतंय आपण आता पिक्चर बघायला जाऊया चला मला हिमालय जमत होती पण हे धन्नो जमेल की नाही शंका होती जमली जाऊया कुठलं पिक्चर बघूया बॉलिवूड होतं बॉलिवूड अरे वाटली का होती हेमा मालिनी काही पण आपलं तर बाय ना म्हणजे काही बी करायचं का सर त्यापेक्षा ती त्यांच्या बरोबर निघून गेली हे बघा तुम्ही नेहमी माहोल तयार करण्यातच वेळ घालवता सर चेतना मॅडम माझी कविता कधीच कुणीच समजून नाही घेणार का हो सर नका काळजी करू नाही तुमची कविता समजून घेणारी तुम्हाला नक्की भेटेल काय कोणी भेटत नाही आणि मी आहे कायम तुमच्यासोबत हॅलो अयो आलात का तुम्ही खाली गप्पांच्या नादात मी विसरले हो मी येते खाली येते आले सर अरे ते बाय ना हा फटफटे आपण नेमक्या वेळी फोन करतो अरे पण मॅडम अरे तुम्ही माझ्या सोबत आहे म्हणजे काय समजू मी म्हणजे मी इन आहे का मी आउट आहे मॅडम माझ्यासोबत आहे मॅडम अरे पण फटफटीवर त्याच्यासोबत आहे ना नाही रे श्याम्या तुझ्यासोबत आहे ना अरे तू काय बघतो रे अरे वाजड ना तू आधी परेशान आहे मी रसिकाच्या भाषेत म्हणायचं तर मजा आली खूप मजा आली रंगीबिरंगी परफॉर्मन्स होता सोनाली ताई तुम्ही चौघही या आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये इतके चपखल म्हणू का चपखल बसलेला आहात म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ तेच कॅरेक्टर होतात फारच म्हणजे प्रत्येकाला शाब्बासकी मंदार सर तुमच्या कुठल्याच क्लासला मी उपस्थित नव्हते तुम्ही पीटीचा तास घेत असताना मी शाळेत आहे याचा मला आनंद झाला फार मजा आली तू काय काय करत होतास ते बघून आणि रसिका मला असं झालं की मी अशी आहे वा वा सगळ्यांना शाबास वा 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 हो तू पण छान तर मला थोडंसं घाबरल्यासारखं झालं की म्हणजे बाजूच घेत नाही आहेस आणि नंतर विसरलीस ना कविता आणि भेळ सगळं राहिलं पण काय पकडलं होतंस कॅरेक्टर तू खूपच मजा आली आणि हे स्किट तुझं होतं श्याम काय अप्रतिम केलंस तू ज्या प्रकारे रसग्रहण कवितेचं समजावून सांगितलंस ज्या प्रकारे तू निराश झालास ज्या प्रकारे तू वाट पाहत राहिलास की तुझी कविता ऐकणारी तुला कधी मिळणार आहे मस्त मित्रांनो फॅब्युलस टीमवर्क